मी अक्षरशः गावाकडे म्हशीवर फिरत होतो मी. म्हणजे मला आठवतंय मी जेवढ्यात पहिला आलो तर मला चांगलं शर्ट घालायला पण नव्हतं. साहेबांना भेटायला गेलो की साहेब आम्ही इथं क्वालिफाईड आहेत, आम्हाला जॉब द्या. तुम्ही ओपनची भरती बंद केलात, आम्हाला लागत नाही. पहिल्या प्रयत्नात नेट पास झालो, सेट पास झालो, गेट पास झालो, DRDO पास झालो, TIFR पास झालो. भारतात एकही एक्झाम मी नापास झालो नाही केमिस्ट्रीची. एवढ्या एक्झाम क्वालिफाय झाला असताना अशा होम ट्युशन का घेतोस, घरी घरी जाऊन का शिकवतोस, आम्हाला कसं तरी वाटतंय. मला टेन्शन आले. दादा जगातून तुला टेन्शन, तू विद्यार्थी आहेस, तुला आणखी टेन्शन काय ते माहीतच नाही. नमस्कार, मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर. मागच्या 23 वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये स्पेशली RCC केमिस्ट्री नावाने एक विद्यार्थी म्हणून शिकवत आहे. आज मी खूप आनंदी आहे कारण जो स्टॉकच्या प्लॅटफॉर्मवर आलो आहे. याचा मेन उद्देश की जो स्टॉक असं मीडियम आहे जिथे यूथ खूप ह्या यूथसाठी चांगलं प्लॅटफॉर्म जो स्टॉकने अवेलेबल करून दिलं आहे. तुमच्यासमोर यासाठी की RCCची जर्नी, RCC प्रवास. ही RCC आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 आमच्या ब्रांचेस आहेत. लातूरपासून सुरू झालेला आज महाराष्ट्रात टॉप 10 डिस्ट्रिक्टमध्ये आज RCC रन होत आहे. याच्या मागचं गमक, याच्याचं गमक काय, कधी ठरवलं तर RCC असं होणार आहे, हे मी प्रवास सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. मी MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट. मी सेट पास झालो, नेट पास झालो, गेट, DRDO, TIFR, बार्क. मी पूर्ण भारतामध्ये नेट एक्झामसाठी पूर्ण भारतामध्ये पहिल्या 10 मध्ये आलो होतो. मला सेंट्रल गव्हर्नमेंटची त्यावेळेस स्कॉलरशिपही मिळाली. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. त्या स्वप्नात वाटलं नव्हतं की मी कोचिंगमध्ये कधी येणार आहे, म्हणजे कोचिंगमध्ये येणार आहे. कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा, मला 4 बहिणी, आम्ही 2 भाऊ, अर्धा डझन अशी मोठी फॅमिली आमची. आणि वडील शेती करतात, आई-वडिलांना दोघंही अनेक म्हणजे त्यांना लिहिता पण येत नाही. अशा कुटुंबात माझा जन्म झाला आणि मला वाटतं ती माझी खूप मोठी ताकद आहे असं मला वाटतं. आजकाल मुलं जे म्हणतात ना की मी हे करू शकत नाही, ते करू, मी पण जिल्हा परिषद शाळेचा मुलगा आहे. मी आज RCC, आज मागच्या 23 वर्षापासून जो विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला येतोय, ही बिलॉंग टू द RCC. याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही करून त्या प्रामाणिक प्रयत्नाला. ही एका दिवसात असं झालं का? नाही. मी माझा प्रवास थोडा सांगतो. माझं गाव हनुमंतवाडी, रेणापूर तालुका, आदरणीय गोपीनाथ मुंढे साहेबांचा मतदारसंघ. त्या गावात छोटंसं जवळपास 50 ते 60 घर असलेलं छोटीशी गावातून मी पुढे आलो. 4थीला मी केंद्रामध्ये पहिला आलो होतो. त्यावेळेस आमच्यावेळेस बोर्डची एक्झाम होती. मग वडिलांनी ठरवलं की आमच्या स्कूलमधले शाळेमधले एक सर होते, चांडक सर. ते म्हणले, आमच्या वडिलांना म्हणले, तुमचं हे बारकं पोरगं हुशार आहे, ह्याला थोडं डिस्ट्रिक्ट प्लेसला ठेवा, जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवा. लातूर जिल्हा म्हणजे महाराष्ट्रात खूप मोठा दबदबा आहे एज्युकेशनमध्ये. त्या जिल्ह्यात जवळपास 20 किलोमीटर लांब. पहिल्यांदा आम्ही एका पाहुण्याकडे गेलो आमच्या. ते आमचे पाहुणे म्हणले की तुमच्या मुलाला त्या शाळेत ॲडमिशन मिळणार नाही, देशकेंद्र स्कूलमध्ये. मी आणि वडील खूप खचलो की ॲडमिशन मिळणार नाही. मग आम्ही बसस्टँडला चालत जात होतो, मी आणि वडील रुपटणीनं. तर मग तिथं शाळेचं मोठा बोर्ड देशकेंद्र स्कूल दिसलं. मी अण्णाला म्हणलं, माझ्या वडिलाला विनंती केली, अण्णा आपण जाऊन भेटू तरी, विचारू तरी ॲडमिशन मिळतंय का. मग मी आणि वडील गेलो आणि मुख्याध्यापकांच्या डायरेक्ट कक्षामध्येच गेलो आम्ही. आणि आमच्या वडिलांनी सांगितलं असं. माझे वडील म्हणजे फेटा, धोतर आणि खूप प्रामाणिक माणूस, पांडुरंगाचा निश्चिम भक्त. म्हणजे मला आठवत नाही की माझ्या वडिलांनी कधी पंढरपूरची वारी बुडवली. म्हणजे जवळपास त्यांचं आज वय 95-96 वर्ष वय आहे, पण पंढरपूरची वारी ते कधी बुडवत नाहीत. असं पांडुरंगाचा निश्चिम भक्त माणूस. आणि आम्ही गेलो. मग आमच्या वडिलांनी म्हणले, असं मुलाला असं 4थीला तो आमच्या पहिला आला आहे. मग आमचे मुख्याध्यापक त्यावेळेस मला काही प्रश्न विचारले. आम्ही खूप छान उत्तर दिले की त्यांनी मग लगेच माझं ॲडमिशन करून दिलं. बाप रे बाप. मग तो माझ्या जीवनातला मला टर्निंग पॉईंट असं वाटतंय. आणि मग पुन्हा 5वी ते 10वी मी देशकेंद्र स्कूल, 11वी-12वी महात्मा बसवेश्वर कॉलेज, नंतर BSc दयान कॉलेज, BScला टॉप आलो. MSc युनिव्हर्सिटी SRT स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीमधून विद्यापीठात पहिला आलो. आय एम द गोल्ड मेडलिस्ट इन द इयर 2001. पहिल्या प्रयत्नात नेट पास झालो, सेट पास झालो, गेट पास झालो, DRDO पास झालो, TIFR पास झालो. भारतात एकही एक्झाम मी नापास झालो नाही केमिस्ट्रीची. मला इथं आवरून सांगावं असं वाटतंय. नेट एक्झाम तर मी म्हणजे 5 टाइम्स एक्झाम पास झालो. नेट एक्झाम, NET नेट एक्झाम, ज्यावेळेस खूप म्हणजे प्रेस्टिजियस एक्झाम आहे, जे MSc केमिस्ट्री जे करतात, जे PG करतात त्या मुलामुलीसाठी. आजकाल मी नवीन मुलामध्ये पाहतोय, मागच्या 23 वर्षापासून मी पाहतोय. पण 2070च्या पूर्वीचे विद्यार्थी आणि 2017च्या नंतरचे विद्यार्थी, खूप जमीन आसमानचा फरक झाला बेटा. कारण मी पाहतोय, पहिलं विद्यार्थी आमचा क्लास संपल्यानंतर
आम्हाला 1-1 तास म्हणजे डाऊट विचारत होते, सोडत नव्हते. पण आज विद्यार्थी क्लास संपला की लगेच मोबाईल फोन काढतो. मला वाटतं इथंच विद्यार्थी मागे पडायला लागलेत. हे हे नवीन जनरेशन खूप हुशार जनरेशन आहे. तर थोड्याने मोबाईल फोन बघा, मोबाईलमध्ये चांगल्या पण गोष्टी आहेत, वाईट गोष्टी पण आहेत आणि त्याचा किती उपयोग करायचा जर तुम्हाला ठरवता आलं, तर मला वाटतं तुम्ही नक्कीच हे जे लाईफमध्ये आपल्याला युद्ध आहे, ते नक्की तुम्ही एकदम टॉप पद्धतीने जिंकाल बेटा. मला सांगावं असं वाटतं. मला ह्या माझ्या एज्युकेशन प्रवासमध्ये मला जर सगळ्यात जर साथ दिली असेल तर माझ्या बहिणीनं. तर लातूरला माझ्या बहिणीचं घर होतं म्हणून मी शिकू शकलो. जर समजा बहिणीचं घर लातूरमध्ये नसतं तर मी शिकूही शकलो नसतो. तर माझ्या बहिणीने मला 15 वर्ष सांभाळलं. म्हणजे मला असं वाटतंय हे ह्या या स्की या कातड्याचा जरी तिला चप्पल जरी लेवायला करून दिला तर त्या बहिणीचे उपकार फिटणार नाहीत. इतके अनंत उपकार माझ्या बहिणीचे माझ्यावर. तर त्या बहिणीचं घर होतं मी राहू शकलो, नाहीतर शक्यच नव्हतं. मला इथं सांगावं असं वाटतंय. आणि आणखी मला एक वाटतं मी जीवनामध्ये का शिकलो? मला असं वाटतं आजकाल मी कोचिंगच्या माध्यम बघतोय, माझ्या क्लासच्या माध्यम बघतोय, की आजकाल पालक मुला-मुलींना बोलताना घाबरायला लागले हो. मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय, की म्हणजे आजकाल कसं 1 किंवा 2 लेकरं आहेत आणि ते पालक मुलाला बोलताना घाबरायला लागलेत. म्हणजे खूप की नको भैयाला राग येईल, भैयाला टेन्शन येईल, दीदीला टेन्शन येईल, पालक बोलत नाहीयेत. मला वाटतं माझ्या यशामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे. असं माझे वडील खूप कडक आहेत, मला असं वाटतंय. कारण त्या काळामध्ये आमचे वडील मी जेव्हा सुट्ट्या संपल्या गावाकडे जायचो, की आम्हाला शेताला कामाला लावायचे. कामाला लावायचे म्हणजे आम्ही गावातले सगळे आमच्या गावामध्ये आम्ही खत जे उकंडे असतात ना खेड्यामध्ये मुलाला मला सांगावं असं वाटतंय, की ते आमचे वडील काय करायचे गावामध्ये आम्ही उकंडे विकत घ्यायचे आमचे वडील. आणि आमचं काम काय करायचं ते खत भरायचं आणि टाकायचं. 2 महिने आम्ही तेच काम करायचो उन्हाळ्यामध्ये. पूर्ण 2 महिने तेच करायचं. आणि आता क्रिकेट कधी खेळायला मिळायचं आणि त्यावेळेस खेळत असताना खूप राग यायचा. मला वाटायचं देवानं मलाच कडक वडील दिलेत. असे कसे मला वडील दिले असं मला वाटायचं. पण आज मी जेव्हा कधी एक पाऊल मागं टाकून जेव्हा मी पाहत असतो, तेव्हा मला माझे पटकन वडील समोर दिसतात. मी का घडलो? तर माझ्या वडिलांचा चेहरा समोर दिसतोय. हा जर माणूस माझ्या जीवनात नसता, तर मला वाटतं मी कधीच म्हणजे शिकलो नसतो की एवढा पुढे गेलो नसतो मला असं वाटतं. कारण माझे वडील कडक होते. ह्याच्यामुळेच मी घडलो असं मला वाटतं. विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. आज विद्यार्थी थोडं मम्मीने रागवलं, थोडं पप्पाने रागवलं, की त्यांना टेन्शन येतंय. लगेच मानसिक दबावाखाली येतात. अरे नाही यार. अरे बघा लक्षात आइन्स्टाईन काय सांगतो ज्या माणसाच्या ब्रेनचं मोजमाप करता आलं नाही. काय म्हणणं होतं त्यांचं, की जो आइन्स्टाईन मेल्यानंतर त्याचा ब्रेन बाजूला काढला आणि 10 वर्ष टॉप सायंटिस्टची टीम याच्या ब्रेनचा अभ्यास करत होती. जगातले 100 सायंटिस्ट एकत्र येऊन. याच्या ब्रेनमध्ये असं काय लपलंय? तो माणूस सांगतोय, की दिवसातनं एकदा तरी आपल्या आईला मिठी मारली पाहिजे. आईच्या पाया पडत असताना आपलं डोकं आईच्या चरणावर असायला पाहिजे. त्यालाच यश मिळतंय. तो आइन्स्टाईन सांगतोय. मला सांगा ज्याच्या ब्रेनचं मोजमाप करता आलं नाही. आणि आजकाल मुलं-मुली थोडं वडिलांनी रागवलं, आईनं रागवलं, की टेन्शन घेतात. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो बाबा, ज्याची आई कडक आहे, ज्याचे वडील कडक आहे, त्यांनी भाग्यवान समजा. तुमच्या घरामध्ये जिजामाता आहे, त्या जिजामातेचा आदर करा. छत्रपती शिवराय एका दिवसात नाही घडले. त्यांच्या बी आईने त्यांना खूप कडक केलं असेल आदरणीय जिजामातेनी. तसं तुम्ही समजा की तुमच्या घरामध्ये जिजामाता आहे. जो मुलगा किंवा जी मुलगी आपल्या आईचं ऐकते तिला कधीच अपयश येऊ शकत नाही. हे प्रूव्ह झालेलं आहे बेटा. हे तुम्ही जास्त डोकं लावायची गरज नाहीये. ज्याला आई-वडील आणि गुरुजन या दोन लोकांचा ज्याला आशीर्वाद असतो त्याला कधीच अपयश येत नाही. इथं मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं बेटा. तर मी हे 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 लक्षात ठेवा. 2 स्तंभ आपले खूप जपायला पाहिजे. आई-वडील आणि गुरुजन. त्यामुळे कधीच आई-वडिलांचा एक शब्द मोडू नका, कधी खोटं बोलू नका. हे डोक्यात फिट बसवा, तेव्हा तुम्ही जीवनात मोठी क्रांती करचाल. कारण मला पण मी तुम्हाला म्हणल्यासारखं माझ्या वडिलांचा मला त्यावेळेस खूप राग यायचा, टेन्शन यायचं. कारण आमचे वडील समजून सांगत नव्हते बेटा, मारायचे डायरेक्ट. तेव्हा मला खूप म्हणजे टेन्शन यायचं, काय किती कडक असं वाटायचं. पण नाही यार, आज जे काही घडलो ते फक्त आणि फक्त माझ्या वडिलांमुळे मला असं वाटतंय. अभ्यास करणं एवढं सोपं काम नाही, एवढं अवघड काम पण नाहीये. पण आपल्याला ते लक्षात ठेवलं पाहिजे. जसं मला असं वाटतंय भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे. जसं 3 गोष्टी मूलभूत गरजा आपण मानतो, की की काय 3 मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. तर मला वाटतं एक भारतामध्ये आणखी एक गरज आपण डोक्यात बसवली पाहिजे. ती एज्युकेशन. ही गरज आपली 4थी गरज असायला पाहिजे. तरच आपला भारत देश पुढे जाईल. तरच हे यूथ म्हणजे मला वाटतं चांगले मार्ग एज्युकेशन बिंबवलं पाहिजे. माणसानं फाटकी-तुटकी कपडे घातलं पाहिजे, उपाय झोपायला पाहिजे, पण शिक्षण घेतलं पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितोय. जर गरिबी दूर करण्याचं एकमेव हत्यार म्हणजे काय असेल तर शिक्षण. मला सांगा कोण मोठे व्हावं. 2001 पर्यंत मी अक्षरशः गावाकडे म्हशीवर फिरत होतो मी. म्हणजे मला आठवतंय मी विद्यार्थ्यात पहिला आलो तर मला चांगलं शर्ट घालायला पण नव्हतं. माझ्या रूम पार्टनरचं मी शर्ट घालून सत्कारला गेलो होतो. त्यावेळेस आदरणीय कुलगुरूंच्या हस्ते त्यावेळेस सत्कार होता. मला सांगा आज तशी परिस्थिती राहिली का?
नाही राहिली बेटा. याच्या मागं काय काय मला असं वाटतंय की फक्त आणि फक्त कष्ट आणि प्रॉपर आपल्या आईवडिलांचं ऐकत राहायला पाहिजे. प्रॉपर डायरेक्शन आपण काम करता आलं पाहिजे. ज्यावेळेस मी 2001ला MSc पास झालो, पहिला आलो. आता पुढे काय करावं? कारण सेट नेट होतोय त्यावेळेस आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी ओपनची भरती बंद केली होती. आम्ही सगळे जे सेट नेट पास झालेले विद्यार्थी होतो, आम्ही साहेबांना भेटायला गेलो की साहेब आम्ही इथं क्वालिफाईड आहेत, आम्हाला जॉब द्या. आणि तुम्ही ओपनची भरती बंद केलात, आम्हाला लागत नाही. मग साहेबांनी मला आठवतंय माझ्या खांद्यावर ठेवला होता साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं होतं, तुम्ही काय क्वालिफाईड मुलं आहात, थोडं आधी जरा हे रिझर्व्ह बॅकलॉग आम्हाला भरून करायचं आहे आणि मग ते झाले तुम्हाला जॉब मिळणारच आहे. मला असं वाटतं पुन्हा एक 5 ते 6 महिन्यानंतर ओपनची भरती पण सुरू झाली. मला जॉब पण लागला आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणजे विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतंय त्यावेळेस मला 33 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते मी. 16 ठिकाणी मला अपॉइंटमेंट लेटर होते बेटा, पर्मनंट जॉबचे. मला इथं आवर्जून सांगावं असं वाटते पर्मनंट जॉब. परंतु गावाच्या जवळ, लातूरच्या जवळ बीड हे गाव आहे. माझं आदरणीय केशरबाई क्षीरसागर त्यांच्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं. विद्यापीठातर्फे सिलेक्शन व्हायचं त्यावेळेस विद्यापीठातर्फे. मग तिथं मी जॉईन झालो. पण लातूर, नांदेड लातूर आणि बीड हे जवळजवळच आहे. मी काय करायचं, अपडाऊन करायचो. आणि याच्या आधी मी काय केलं होतं, आता त्यावेळेस ज्यावेळेस ओपनची भरती बंद होती, मी काय होम ट्युशन सुरू केलं बेटा. आणि होम ट्युशन MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट इतक्या एक्झाम क्वालिफाय झालेला मी होम ट्युशन घ्यायचो. कारण एकदा बघा, आपलं एज्युकेशन संपलं, घरून पैसे मागणं म्हणजे खूप मोठं पाप आहे मला असं वाटतंय. बघा ना, 12वीपर्यंत विद्यार्थी खूप फ्रँकली आईवडिलांना पैसे मागतात. तेच विद्यार्थी रिपीट करत असताना थोडी बुजरी होतात. तेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुन्हा पैसे मागणं म्हणजे खूपच मला असं वाटतंय. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तर मग तो मुलगाच नाही आहे. मला असं वाटतं कुणाला ते म्हणजे शक्यच नाही. PG नंतर सुद्धा आपण घरी पैसे मागणं. मग काय करावं लागेल? मग मी होम ट्युशन सुरू केल्या. मग ताईच्या घरी राहायचो, कारण राहायला खायला फुकट होतं. फक्त आता जे काही मग ट्युशन घ्यायची, मग कुणाची घ्यायची? मग त्यावेळेस माझा भाचा ताईचा म्हणजे मुलगा म्हणजे माझा भाचा, तो जस्ट 10वी क्वालिफाय झाला होता. ताई मला म्हणली, मी त्यावेळेस NCL जॉईन करणार होतो, नॅशनल केमिकल लॅब पुणे. तिथं ती पण एक्झाम मी क्वालिफाय झालो होतो. ताई म्हणली, शिवा मी तुला एवढं शिकवलं, माझ्या मुलाला पण शिकव, तुला 6 महिने वेळ आहे जॉईनिंगसाठी. मग मी तिथे थांबलो होतो. मग आता बसून काय करायचं, मग ट्युशन सुरू केलं आम्ही. त्याचे काही मित्र गोळा केले आम्ही. मग त्याचे 5-6 मित्र यायचे. ताईच्यावर एक पत्र्याची रूम होती ताईच्या घराच्या वरी. मग तिथं आम्ही ब्लॅक बोर्ड असतो ना, तो ब्लॅक बोर्ड घेतला आम्ही आणि तो बोर्ड लावला आणि त्यात ट्युशन सुरू केली. पण मला एक कळायला लागलं की मी जे शिकवतो ते मुलांना खूप चांगलं समजायला लागलं. म्हणजे मला आठवतं मी BScला असताना माझ्या BSc मित्राला शिकवायचो. माझा वीरेंद्र होंडराव मित्र असेल, आसावरी आमचे जे फ्रेंड्स होते, आसावरी, भक्ती, हे मला म्हणायचे, मोठे वगैरे तू शिकव. म्हणजे सरांचं लेक्चर झालं 4ला आमचं कॉलेज संपायचं, मी 4 ते 5 माझं लेक्चर ते ठेवायचे आणि मी त्यांना शिकवायचो केमिस्ट्री. म्हणजे त्यावेळेस मला त्या मित्रांनी मला खूप प्रोत्साहित करायचे, तू शिकवलेलं खूप चांगलं समजते आम्हाला, तू शिकव जा केमिस्ट्री. मी BScला फक्त एकच अभ्यास करायचो, केमिस्ट्री. माझं होतं मायक्रोबायोलॉजी, म्हणजे मायक्रोबायोलॉजी, बॉटनी आणि केमिस्ट्री. माझ्या डोक्यात फिट केलं तर मला काही करू, मला केमिस्ट्री टॉप यायचं आहे. जे भारतात एक एक्झाम मला सोडायची नाही, मी क्वालिफाय होणार नाही. खूप टेरिफिक ठरवलं होतं बेटा मी. असा लिपचिक अभ्यासच केला नाही. मी 1500 पानं असे तोंडपाठ करत होतो. मी असं मित्रांनी सांगायचो, पुस्तक समोर ठेवायला व्हायचो आणि सांगा पेज नंबर 1122, पेज नंबर 1213, मी त्या पेजवर काय काय कंटेंट आहे एक शब्दही न चूक होता मी सांगत होतो. हे नवीन यंग जनरेशन जे घाबरायला, जॉब नाही आहेत, हे कोण मुलं म्हणत आहेत? कोणते? जे मुलं मला सांगा, आमचे काही असे मित्र होते जे BSc कधीच अभ्यास करायचे नाहीत, MScला कधीच कॉलेजला यायचे नाहीत, पण ते लोक पुन्हा पास होतात काहीतरी करून इकडून तिकडून. आणि पुन्हा ते मुलं म्हणतात की यार BSc करून फायदा नाही, MSc करून फायदा नाही. अरे दादा, तू त्याच्यावर किती डिव्होशनली अभ्यास केलास, तू त्या टॉप आलास का, तू 100% समर्पित झालास का, तर तुला यश मिळणार आहे. मग मी काय करावं, होम ट्युशन सुरू केलं. विद्यार्थी मित्रांनो, होम ट्युशन घेत असताना मी NDP रँकर अकॅडमी म्हणून कांदे सरांची, तिथं मी असिस्टंट म्हणून जॉब करायचो पहिल्यांदा. तिथं मला सर कधी कधी चहा आणायला लावायचे, मला कधी पोहे आणायला लावायचे. मी काय पळत जायचो. असं कधी मला म्हणायचं, त्यांची 1 to 12th अकॅडमी होती. मला कधी कधी 4थीला शिकवायला व्हायचे, कधी 3रीला शिकवायला व्हायचे. मी कधीच नाही म्हणलो नाही सरांना. पुन्हा होम ट्युशन सुरू केल्या. मला आठवतंय मी एका विद्यार्थ्याच्या घरी जाऊन एक नाही, असे भरपूर विद्यार्थ्याच्या घरी जाऊन शिकवायचो मी. ही बॅच झाली, ती बॅच झाली. मला त्यावेळेस सायकल पण नव्हती. म्हणजे माझ्या बहिणीच्या मुली सायकल घेऊन मी जायचो. इन द इयर 2002मध्ये ज्यावेळेस मी एवढे एक्झाम क्वालिफाईड होऊन माझे एक पाहुणे मला भेटले. अरे म्हणले, आपल्या समाजामध्ये तू तर खूप चांगला आहेस, एवढ्या एक्झाम क्वालिफाय झाला असताना अशा होम ट्युशन का घेतोस, घरी जाऊन का शिकवतोस, आम्हाला कसं तरी वाटतंय. मी म्हणायचं नाही, आता मला जॉब लागणारच आहे, कारण 5 ते 6 महिने फक्त भरती बंद आहे आमची. मला माहिती आहे, कारण मी कोणकोणत्या एक्झाम क्वालिफाय झालो आहे, मला ते मिळणारच आहे.
मला म्हणायचं असं आपण कुठलंही काम करत असताना जर आपण शून्यातून सुरुवात केली ना, मला वाटतं पडण्याची भीतीच नसते. मला पडण्याची कधी भीती वाटत, कारण एवढ्या शून्यातून मी सुरू केलो आहे की मला ती पडण्याची कधी भीती वाटत नाही. मला आठवत नाही की पहिले 1 ते 1.5 वर्ष मी कधी एक असिस्टंट नाही क्लासमध्ये, काहीच नाही. मी स्वतः साफसफाई करायचो, मी स्वतःच हॉल झाडून काढायचो. क्लास संपला की 6 बॅच शिकवायचो, लगेच क्लास संपला की लगेच पटकन क्लास पुसून घ्यायचो मी. आणि इतकं आज आज थोडा एक क्लास विद्यार्थी ओपन केले की त्याला वाटतं लगेच 2-3 असिस्टंट, लगेच ऑफिस. मग मला सांगा, जर कोणत्या गोष्टी सुरुवात जर शून्यातून नाही केला तुम्ही, तर तुम्हाला यश कसं मिळेल? मला सांगा, तुमचे यश चिरकाल कसं टिकेल? मग जर चिरकाल टिकायचं असेल, शून्यातून सुरुवात करा आणि पूर्ण आत्म्यातून सुरुवात करा, प्रामाणिकपणा ठेवा. आणि पुन्हा नंतर मला जॉब पण लागला, पुन्हा तो परमनंट जॉब मी सोडून दिला आणि मी क्लासेसमध्ये बस मुलांनी मला एवढं मोठं केलं. मी केमिस्ट्री अशी शिकवतो की विद्यार्थ्यांच्या डोक्यात नाही, हृदयात घेऊन जातो, हृदयातून आत्म्यातून घेऊन जातो. एखादा टॉपिक मी शिकवला, विद्यार्थी विसरणं अशक्य, अशा पद्धतीनं मी केमिस्ट्री शिकवतो. मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय. आणि आज म्हणजे नीट असो, JEE असो, CET असो, जे विद्यार्थी महाराष्ट्रात टॉप येत आहेत, ही बिलॉंग टू द RCC. याचं सगळं परत एकदा सांगतो, हे सगळं क्रेडिट मुलांच्या मेहनतीला. 2018 पर्यंत मी एकटं शिकवायचो, जवळपास दररोज 8 ते 9 तास क्लास. आत्ता मी दररोज 8 ते 9 तास क्लास घेणार आहे आणि मी मरेपर्यंत घेणार आहे. माझी इच्छा एक शेवटचा माझा क्षण हा शिकवतानाच व्हावा. इथपर्यंत मी शिकवणार आहे, इथपर्यंत मी तळमळीने काम करणार, इथपर्यंत मेहनतीने काम करणार आहे. मला वाटतं माझा जन्म हा फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठी झाला. मी तेच काम करणार आहे, मी त्याच्यावर जास्त फोकस करणार आहे. मी तर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. बघा, काही विद्यार्थी एक ना धड भाराभर गोष्टी खूप करत राहतात. अभ्यासात विचार वेगळे असतात. आपली पोटेन्शियल ओळखा, आपण कुठं काम करू शकतो त्याच्यावर 100% फोकस करा, त्याला ताकद लावा. जगात जे बेस्ट आहे ते बेस्ट मिळवायचा प्रयत्न करा. त्या गोष्टीसाठी जर एक ना धड भाराभर गोष्टी करायला लागलात तर मग तुम्हाला एकही गोष्ट साध्य होणार नाही बेटा. मी घडू शकतो, मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझी परिस्थिती तुम्ही पाहिली असेल, 2006 पर्यंत लिटरली आमचं घर कुडाचं होतं. गावाच्या कडेला पत्र्याचं डब्बं होतं आमचं. आज मला सांगायची गरज आहे का? मला सांगा, आज कोणत्या शहरात माझं घर नाही. इतकं मला सांगतो, मी एवढं यश मिळालंय बेटा. तर मला असं वाटतंय हे फक्त आणि फक्त मेहनतीमुळं. इथं आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय. आज आपण 10 ठिकाणी आपल्या ब्रांचेस ओपन केल्या. लातूरला जवळपास आम्ही 30 बॅचेस घेतो. लातूर असेल, नांदेड असेल, संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा इतकं चांगला रिस्पॉन्स आहे. आज आपल्या पुण्यामध्ये 3 ब्रांचेस आहे. जवळपास 2000 स्टुडंट पुण्यामध्ये आपल्याकडे अभ्यास करत आहेत. मला असं वाटतंय की जो 2018 पर्यंत एकटं शिकवणारा, आज RCCमध्ये जवळपास आम्ही 1100 सगळे टीचर्स, टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ म्हणून आम्ही सगळे एवढं काम करत आहोत. मला असं वाटतं इतकं जर मी घडू शकत असेल, मी जिल्हा परिषद शाळेचा मुलगा जर घडू शकत असेल, तुम्ही 100% घडू शकता. उपकार कधी विसरले पाहिजे. मी कुणामुळे आलो, मी जीवनामध्ये मला जे यश मिळालं ते कशामुळे मिळालं, हे उपकार कधी विसरले पाहिजे. आपल्या आईवडिलांची ओढाताण बघा. नाही तर आज मुलं आत्महत्या करतात, मुलं आज डिप्रेशनमध्ये जातात, मुलं आज त्यांना म्हणजे रिग्रेट सारखं काहीतरी, मला टेन्शन आलं. दादा, जगातून तुला टेन्शन, तू विद्यार्थी आहेस, तुला आणखी टेन्शन काय ते माहीतच नाही. पुढचं कसलं भयानक टेन्शन असतं ते. त्यासाठी तुला लक्ष दे. विद्यार्थी जीवनामध्ये फक्त अभ्यासावर फोकस कर. माझा एक लक्ष दे, जीवनात पुन्हा टेन्शन कधीच येणार नाही. जर तू या गोष्टीला नाही फोकस केलास, मग तुला जीवनभर टेन्शन सोडणार नाही. बघ, तुझं विद्यार्थी कसा असायला पाहिजे. मी परत विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, आपल्या कामात प्रामाणिकपणा असायला. विद्यार्थ्याचं पहिलं काम काय असेल? एज्युकेशन. आपण शिक्षण. आपण इथं आलो कशासाठी? आपण इथं त्या प्रत्येक गोष्ट संध्याकाळी झोपताना 1-2-3 सेकंद विचार करायला पाहिजे, मी इथं आलो कशासाठी? कोणत्याही शहरामध्ये तुम्ही शिकत असाल, पुण्यामध्ये शिकत असाल, लातूरमध्ये शिकत असाल, कोणत्याही शहरामध्ये शिकत असाल, मी इथं आलो कशासाठी? मी त्याच्यावर 100% फोकस आहे का? माझं प्रॉपर वे आहे का? या जर गोष्टी तुम्ही करत राहिलात तर मला असं वाटतंय तुम्हाला अपयश कधीच येणार नाही. आणि मेहनत करा, खूप मेहनत करा. आणि परत सांगतोय, फाटकी तुटकी कपडे घाला, उपाशी झोपा चालेल, पण एज्युकेशन घ्या. एज्युकेशनशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे. एज्युकेशन म्हणजे जीवन, एज्युकेशन म्हणजे सर्वस्व. आपल्या आईवडिलांचा एवढा मान सन्मान वाढवा समाजामध्ये, आपल्या पाहुण्यामध्ये, की बघणाऱ्याच्या माना दुखल्या पाहिजेत. एवढी मेहनत करा. स्वामी विवेकानंद जी बोलते थे, आप मेरे फ्रेंड के नाम बताओ, मैं आपको आपकी लाइफ बताऊंगा. तो मुझे लगता है ये सब फ्रेंड पे डिपेंड रहता है. अपने फ्रेंड्स पॉजिटिव रखिए, अच्छी तरह से मेहनत कीजिए, आपको डेफिनेटली सक्सेस मिलेगा बेटा. जो स्टॉक हे चांगलं काम करत आहे आणि त्यांच्यावर आणखी म्हणजे एखादा माणूस जर जेव्हा चांगलं काम करतो ते आणखी जबाबदारी वाढत जाते, की चांगल्या लोकांना इथं बोलवणं, त्यांचा जीवन प्रवास मांडणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जो स्टॉक हे खूप चांगलं आणि आत्म्यातून काम करत आहे, त्यांच्या चॅनलला खूप मी शुभेच्छा देतो. आणि मला संधी दिली तेव्हा मी त्यांचा खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. नमस्कार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला
हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.